खुलताबाद तालुक्यातील वडोद येथे मागील 15 दिवसांपासून वानरांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला होता आणि यामुळे सर्व ग्रामस्थ, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। एमसीएन न्यूजने गुरुवारी या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच वन विभागाने तत्पर शुक्रवारी दुपारनंतर पिंजरा लावून 40 वानरे पिंजऱ्यात बंदिस्त केली आहे। मागील 15 दिवसांपासून 50 पेक्षा जास्त वानरांच्या टोळीने या गावातील नागरिक, महिला, शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रस्त करून सोडले होते। महिला आणि बालक तसेच नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, स्वयंपाक सुरू असताना भाकरी पळवणे आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगावर धावणे, विद्यार्थ्यांचे दप्तर पळवणे अशामुळे विद्यार्थी आणि महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। यामुळे काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शाळेऐवजी मंदिरात भरत होती। शुक्रवारी दुपारी हनुमंत धुमाळ, वन संरक्षक, छत्रपती संभाजीनगर SV मंकावार आणि आशा चव्हाण यांनी याबाबतीत तत्परतेने कार्यवाहीचे आदेश दिल्याने वन परिक्षेत्र अधिकारी AR पहेरकर, MM उधार, SR मोरे, SR ठाकूर, KP शिंदे, वनमजूर कर्मचारी यांनी पिंजरा लावून सायंकाळी 6 वाजेपर्यंत वडोद येथील 50 पेक्षा जास्त वानरांची टोळी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यामध्ये त्यांना यश आले आहे। यामुळे वडोद येथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। आम्हाला वडोद खुर्द येथील पवार साहेब हॅलो फॉरेस्टवरून यांनी एक मेसेज दिला होता आणि ते मिळाल्यानंतर इथं वानरांचा खूप त्रास होता। गावातील लोकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, म्हणजे ते शाळेत आले तर त्यांचे पिशव्या हिसकावून घेणे, शेतात जाणाऱ्या लोकांच्या भाकरी ओढवून घेणे, या दृष्टिकोनातून खूप त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केला। ग्रामपंचायतने पत्र दिलं। त्याच्या अनुषंगाने आम्ही या गावामध्ये आमचा एक वानर पकड्यांचा पिंजरा लावून आणि तो असा शाळेच्या याच्यामध्ये ठेवून त्यामध्ये त्यांना पोळ्या, त्याच्यानंतर काही बट्टी, त्यानंतर केळी, भुईमुगाच्या शेंगा टाकून असं पेरत पुढं हे टाकल्या। ते मग त्या लाईनना ते खाण्यासाठी त्या पिंजऱ्यामध्ये येऊ लागलेत। अशा पद्धतीने केल्यामुळं जवळपास त्या पिंजऱ्यामध्ये 30 ते 35 वानर जमा झालेत आणि तो लगेच क्लोज केला। आणि यामध्ये असं ह्या लोकांना जो त्रास होणारा होता तो म्हणजे आज तो कायमचा बंद झाला यांच्यासाठी। म्हणजे या प्रकारे कुठे काही असा त्रास होत असेल कोणाला किंवा काही असेल तर त्यांनी आमच्या वन परिक्षेत्र कार्यालय खुलताबाद येथे कळवले तर आमची टीम आमच्या रेंजसाठी केव्हाही हजर राहील असे मी आजच्या माध्यमातून मी आवाहन करतो। सय्यद लाल, एमसीएन न्यूज, बाजार सावंगी, छत्रपती संभाजीनगर।